चव्हाणच्या घरी जाऊन पोलिसांनी हगवण्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधील निलेशच्या घरी पोलिसांकडून तपास सुरू आहे। निलेशच्या घरच्या तिजोरीमध्ये हे मोबाईल लपवलेले होते। वैष्णवीची सासू आणि नणंदेचे हे मोबाईल आहेत। निलेश चव्हाणच्या घरून हगवण्यांचे 3 मोबाईल्स जप्त करण्यात आलेले आहेत। शशांक, लता आणि करिश्माचे मोबाईल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेत। निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट सुद्धा जप्त केला गेलेला आहे। मोठी कारवाई पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये झालेली कारवाई। निलेश चव्हाणला घेऊन जे आहे ते पोलीस जे आहे ते पंचनामा करून निघालेले आहेत आणि 2 मोबाईलचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेण्यात येत होता। मात्र पोलिसांनी कुठलीही माहिती न देता निलेश चव्हाणला घेऊन जे आहेत ते पुणे पोलीस जे आहेत ते आता निघालेले आहेत। वेगवेगळ्या माहिती जी आहे ते आपल्याला निलेश चव्हाणची जी बंदूक आहे ती बंदूक कुठं आहे, त्याचबरोबर करिश्मा हगवणे आणि त्याचबरोबर शशांक हगवणे यांचा जो मोबाईल आहे तो निलेश चव्हाण याच्याकडे होता, तो कुठं आहे याचा सगळ्याचा पंचनामा। आणि पोलिसांनी निलेश चव्हाणच्या घरून काही लॅपटॉप जप्त केले होते। त्या लॅपटॉपमध्ये काही गोष्टी होत्या, ज्या गोष्टी आपण बघतोय काहीतरी बॅगमध्ये जे आहेत ते तपास अधिकारी साहित्य घेऊन फिरतायत। या निलेश चव्हाणच्या घरून जे साहित्य जप्त केले ते आता हे साहित्य जे आहे ते या पिशवीत घेऊन हे सगळे अधिकारी वर्ग जो आहे तो निघालेला आहे। फॉरेन्सिक लॅबचे हे सगळे अधिकारी आहेत आणि वेगवेगळे सर मोबाईल मिळाले का आपल्याला? हे सगळे अधिकारी जे आहेत ते आता निलेश चव्हाणच्या घरून काहीतरी महत्त्वाचं साहित्य घेऊन जे आहेत ते सगळे अधिकारी जे आहेत निलेश चव्हाणला घेऊन निघालेले आहेत। मोठा पोलिसांची गुप्तता जी आहे ती या सगळ्यामध्ये पाळलेली होती। ही जी पोलीस गाडी आहे ती आता या पोलीस गाडीमध्ये त्याचं सगळं साहित्य जे आहे ते स्वतः फॉरेन्सिक अधिकारी जे आहेत त्यांनी काहीतरी साहित्य घेतलेलं आहे। मात्र नेमकं निलेश चव्हाणच्या घरातून काय काय पोलिसांनी जप्त केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आज पोलीस कोठडी मिळाल्यानंतर निलेश चव्हाणला 10 दिवसाला फरार होता, त्यानंतर पकडून आणला आणि आज जो आहे तो स्वतः निलेश चव्हाणच्या घरी जे या सगळ्याचा पंचनामा जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आता निलेश चव्हाणला घेऊन निघून गेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या निलेश चव्हाणच्या घरी जाऊन पोलिसांनी हगवण्यांचे फोन्स आणि इतर मुद्देमाल जप्त केलेला आहे। पण हा सगळा मुद्देमाल घेऊन जाणारे पंच माध्यमांच्या गराड्यामध्ये सापडले। निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस वाहनासह पुढे निघून गेले, पण पंच मात्र पाठीमागेच राहिले आणि या गदारोळामध्ये पंचांची मात्र पंचायत झाली। थोडे पुढे गेल्यावरती पंचांना पोलिसांची गाडी दिसली आणि त्यांच्या जीवात जीव आला। ही दृश्य आपण बघतो जेव्हा निलेशला घेऊन पोलीस निघाले तेव्हाची ही दृश्य आहेत। त्या दरम्यान कारवाई करण्यासाठी आलेले एक पंच मात्र मागे राहिलेले होते आणि ते माध्यमांच्या सगळ्या गराड्यामध्ये सापडले आणि त्याच्यानंतर झालेली ही पंचांची पंचायत।